बंद करा वाय तिच्या माईचं भक्ती गोडी करता गोगल लावायला जरा हलवलं इकडे तिकडे फेकला गोगल बंद होऊस तर हल्लीच नाही टेच घामा घुम झाली पण तिच्या माईचं जगा चढसला का तर आजवर कोण आलोय आपण डायरेक्ट प्रसाद पवारच्या घरी. आता प्रसाद पवारला घ्यायचं आणि जायचं डायरेक्ट आपल्या वर्कशॉप मध्ये. प्रसाद पवारचा डबा होतोय. तर गाईज आता आम्ही आलेलो बघा प्रसाद आणि मी डायरेक्ट वर्कशॉप मध्ये. पाहू शकता काय करतात बघू आपण. काहीतरी गप्पा चालल्यात भावांच्या. आलो का नाही आज प्रसादला घेऊन? अरे वा वा, तुम्ही रोज म्हणता त्याला घेऊन येत नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. आलो का नाही? आज प्रसादला घेऊन आलाय तू. आज तू लय भारी काम केलंय. प्रसादने आज असा टॅटो बिटो भारी दिसतो प्रसादला. प्रसाद पवारने बघा आज आमचं काय घातलं हातात. नाथ खोळा भारी दिसतंय का? एक नंबर. प्रसादला बॉडीगार्ड वाटतोय. ओंकार शेठचा बॉडीगार्ड. माझा बॉडीगार्ड. सकाळ सकाळ आपला प्रसाद पवार करतोय गाडीचा हेड साफ. इकडं आपलं लेथ मशीन वरती काम चालू आहे. आणि रोजचा दिवस आमचा 13 वाजता 13 वाजता ऐसे नाही नक्की का? हा नक्की 13 वाज आज. आणि इकडं मोटरसायकलचं इंजिन आलंय तिचं वेल्डिंग चालू आहे अल्युमिनियम. आणि आता आम्हाला इथं एक बेरिंग उडवायची म्हणजे डायरेक्ट बेरिंग कट करायचे आम्हाला. ते काम चालू आहे बेरिंग कट करायचे. इकडं आपला ऋषिकेश भाऊ सोनवणे आणि तो स्पेशल बघा आपल्या कालच्या सारखीच पॅकिंग काढतोय बघा. अशी पॅकिंग तोडल्यात त्याने. आणि हा माणूस म्हणजे आहे ना, हा माणूस एक नंबरचा कसला माणूस आहे रे मेंगेश. चांगल्या बोले कू मी तुझा चिमणा तू माझी चिव राडा दुर्रा पोपडा दिसत्या बंद करा वाय तिच्या माईचं भक्ती गोडी करता गोगल लावायला जरा हलवलं इकडे तिकडे फेकला गोगल बंद होऊस तर हल्लीच नाही टेच घामा घुम झाली पण तिच्या माईचं जगा चढसला का आपल्याला हे ग्राइंडर आहे. आपल्याला इथं फिट करायचा आहे. डायरेक्ट हे चॅनल खाली घालायचा आणि डायरेक्ट आता फिट करायचा आहे. सिमेंट घालू सिमेंट तुकडा तुकडा सगळं करायचं. चला आता मी इथं खड्डा खांदून घेतलाय बघा. गुडघ्या इतका खड्डा आहे डायरेक्ट. आणि आता हे चॅनल आपल्याला सिंगल चॅनल असल्यामुळे व्हायब्रेट होईल त्यामुळे आपण डबल चॅनल करतो. या डायरेक्ट वेल्डिंग मारायचं काम चालू आहे. म्हणजे डायरेक्ट आपला प्रसाद पवार आणि डायरेक्ट हे आपला ऋषा म्हणजे एकदम चांगला आहे काही विषय नाही. आता आपण डायरेक्ट तिथं राहणार आहे. बस आहे बस आहे रंगपंचमी कसं. तर आता आम्हाला वरती ग्राइंडर सपाट राहण्यासाठी आम्हाला डायरेक्ट मारायचं सपाट वरची प्लेट मारतो आम्ही. वेल्डिंग प्लेट डायरेक्ट होता आम्ही असा असा बनवून ठेवला. डायरेक्ट ती वेल्डिंग मारून टाकायला डायरेक्ट ग्राइंडर ओके. आज ओके झालं दिसणार तुम्हाला. शेवटपर्यंत ब्लॉग बघताना सगळं दिसतंय गुड जॉब अँड नाईस वर्क अँड एव्हरीबडी. इकडं आपला गाणा आणि प्रसाद पवार चोकअप सरचं बेंड काढतात. आणि आमचं इकडं नाही आहे ना शेड्डम काय रे टाळ्या तिकडं आमच्या शेडजीने लावलेला आहे ब्लॉक कशासाठी लावलाय आपण? हा ब्लॉक होलिंगसाठी लावलेला आहे इकडं. आता पिस्टन आतमध्ये घालून तापसायचं चालू आहे पाहू शकता. अशा प्रकारे ब्लॉक होल्डिंग करतात. आता आम्ही चाललेलो घरी. ह्यो बघा चिकन्या चिकन्या मित्रांनो येतो आता आम्ही घरी.
सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भावे आपला त्या मराठी माणसाला सपोर्ट करा. तर ऐकायचं, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून टाकायचा. मी आता निघालो की माझ्या मागे सगळी हो का, सगळी बकरी लावरी मेंढर तिकडे लावली मीटर सगळी निघाल्यात हो का. आता तर आता आमची झाली सुट्टी. पद्माकर मी चाललोय आहे घरी. आमचा विषय काय आहे, अरे ये थांब पाईप घेतला. तर चला आता आम्ही चाललोय घरी. पद्माकर मी जरा बाहेर जरा गावाला जायचे मला आज जरा, मी चाललोय पद्माकर डायरेक्ट. तर चला. तर मित्रांनो ही आहे आपलं दोन शुगर. मी आणि पद्माकर घरी जात जाता आमच्या दाजींच्या घरी जायचंय, त्यासाठी आपलं जात जाता म्हणलं जरा आपल्या पब्लिकला दोन शुगर दावा. इथं आतमध्ये ना खूप मोठी कंपनी आहे पाहू शकता. आणि इथं कंपनीतल्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरासाठी इथं डिझेल असतं हो का. इथं नाही ना डिझेल भरून जाते डायरेक्ट. हा पंप त्याला दिलेला असतो. इथनं आहे इंडियन ऑइलचा पंप आहे. हा पंप त्याला दिलेला असतो आणि या पंप डिझेल टाकतात मग डायरेक्ट खडात पुसतात ट्रॅक्टरवाले, असा विषय असतो. तर तिथं एकदम कंपनी एकदम भारी बनवली नाही का. झाडं बिडं पाहू शकता तुम्ही. एकदम फोटो काढा, एकदम बेस्ट लोकेशन आहे. इथं काय लिहिलं आहे, जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे. तर इथं सहकारी बँक आहे थोडक्यात. बघा किती भारी रस्ता बनवला आहे. तर चला आता आम्ही इथे चाललोय दाजीच्या इथं काळेवाडीला. आपले दाजी आल्यात आपल्याला न्यायला. आता आपण डायरेक्ट जाणार आहे घरी. ही आमच्या पद्माकरची गाडी आम्ही पद्माकरच्या हातात दिली. आता मी दाजींवर जाणार आहे आपल्या घरी, म्हणजे दाजींच्या घरी. तर चला. तर आपण आलोय डायरेक्ट काळेवाडीच्या जत्रेत पाहू शकता. इकडे बोलून आलेला आहे डायरेक्ट आलो पाहू शकता. चला दर्शन देवाचे. बरं आम्ही देवाला नाही जात. कसा इकडं मिकी माऊस आणि इकडं जत्रा आपली इथली छोटी जत्रा असते पाहू शकता. इकडं थोडं आहे, इकडं आपला पाळणा बिळणा आहे जरा, हा विषय नाही. कशी जत्रा पाळणं बिळणं छोटंच असते तिथं. तर आता आपण दाजींच्या इथं आलेलो होतो. आता आलोय तर आपल्याला लागलं एक काम दाजींना मला. जरा गुरांना न्यायची आम्हाला वाजली मका साठी आपण घासात आलो डायरेक्ट इळा घ्यायला. डायरेक्ट इळा खचाक 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 इळा घेऊन चाललोय आता मका काढायला. दाखवतो तुम्हाला. हा तर मित्रांनो आता दाजींनी केलेली बघा मका काढायचं चालू. ही दाजींचं क्षेत्र आहे. दाजींच्या शेतात असा हरभरा बी आहे. मी आता हरभरा खाणार आहे. तुम्हाला पण खायचा जर असेल तर बाजारात जावा, एकात घ्या मग खावा. आणि तुमच्या शेतात असेल तर शेतातला उपटून खावा. काय म्हणणं आहे तुमचं दाजी ह्याच्यावर? बरोबर म्हणणं बरोबर आहे, काय विषय नाही. हो का आम्ही काढलंय हो का हे खायला. आम्ही जाणार आहे घरी. तर तुम्हाला घरी जाताना नाही दाखवणार आम्ही, डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवणार आहे. कारण प्रवास आमचा मोठा आहे लय, त्याला आमचा प्रवास आहे. तर चला.